नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं। तुम्हाला जर शक्य असेल आणि तुम्हाला होत असेल तर नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता। पण हे शक्य नसेल, तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या माळेला करायचं असेल तर अष्टमी म्हणजे नवरात्रीची 8वी माळ महत्त्वाची मानली जाते। या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता। अष्टमीला तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही नवमीला म्हणजे 9व्या माळेला सुद्धा कन्यापूजन करू शकता। या दोन्ही माळेला शक्य नाही झालं तर तुम्ही पंचमीला म्हणजे 5व्या माळेला सुद्धा कन्यापूजन करू शकता। आणि या तीनही माळेला शक्य नाही झालं तर नवरात्री मधल्या कोणत्याही दिवशी कोणत्याही माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता। कन्यापूजन कसे करावे, कन्यापूजन करण्यासाठी किती कुमारिका बोलवाव्यात, किती वर्षापर्यंतच्या कुमारिका बोलवाव्यात, त्यांना खाण्यासाठी काय द्यावं, त्याचबरोबर त्यांना भेटवस्तू काय द्यावी आणि अजून बरीचशी माहिती कन्यापूजन संदर्भात असलेला व्हिडिओ आपला चॅनल प्रांजली जोशीवर आलेला आहे। तो तुम्ही बघू शकता, त्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळू शकते।